नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 37 आज आपण पाहणार आहोत. तर प्लीज तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. रुपाली खाली जमिनीवर कोसळली होती. अर्जुनची मॉम आणि आरव रुपालीला पूर्ण खाली पडण्यापासून वाचवतात. रुपाली उठ बाळा, डोळे उघड. अर्जुनच्या मॉम तिच्या गालावर हात फिरवत बोलतात. मॉम. अर्जुन. रुपाली डोळे किलकिले करत केविलवाना चेहरा करून मॉम यांना बोलते. चेहरा अगदीच रडवेला झाला होता. मॉम यांना तिच्या चेहऱ्याकडे पाहून खूपच वाईट वाटत होतं. आरव, तिला घेऊन गेस्ट रूममध्ये चल. मॉम आरवला बोलतात. तसं आरव रुपालीला उभं राहायला मदत करतो. मग मॉम आणि आरव तिला घेऊन खालीच जी गेस्ट रूम असते त्यामध्ये तिला घेऊन जातात. हे घे पाणी पी. तिच्या ओठांना पाण्याचा ग्लास लावतात आणि तिला थोडं पाणी पाजतात. मॉम. अर्जुन काय बोलत होते ते सगळं खोटं होतं ना? माझ्या आईबाबांना तर मीरा आत्या ह्या जगात नाही हे सुद्धा माहिती नाही. ते दोघे तरी ते येणार पण नव्हते, पण त्यांना वाटलं मीरा आत्या रिसेप्शनला येतील तेव्हा त्यांची माफी मागता येईल म्हणून ते आले होते. रुपाली मॉम यांचा हात पकडत रडत बोलते. अर्जुन जे बोलला ते खरं आहे. मॉम तिला बोलतात. तसं रुपाली एकदम शांत होते आणि त्यांना पाहू लागते. तसं मॉम एक दीर्घ श्वास घेतात आणि रुपालीला सगळं सांगण्याचं ठरवतात. आरव तिथेच होता. त्याला पण आज ना उद्या समजणार होतं, त्यामुळे ते त्याच्या समोर सगळं सांगतात. पिढीजात कारखान्याचा व्यवसाय असल्यामुळे मराठे आणि किल्लेदार यांची बऱ्याच वर्षापासून ओळख होती. अर्जुनचे आजोबा आणि तुझे आजोबा यांना नेहमीच वाटायचं की दोन्ही परिवारामध्ये पारिवारिक संबंध सुद्धा जुळावे. त्यामुळे जेव्हा अर्जुनच्या आजोबांचे निधन झाले तेव्हा तुझ्या आजोबांनी अर्जुनची आजी आणि अर्जुनचे डॅड यांच्याकडे तुझे वडील आणि मीरा आत्या यांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. अर्जुनच्या डॅडने मीराला विचारलं तर तिला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नव्हता. ती कधी तिच्या मोठ्या भावाच्या शब्दाबाहेर जात नव्हती, त्यामुळे तिने सुद्धा लगेच होकार दर्शवला. तुझ्या आजोबांनी स्वतःहून तुझ्या वडिलांच्या लग्नाचा प्रस्ताव आमच्याकडे मांडला, त्यामुळे आम्हा सगळ्यांना असं वाटलं की मीरा आधीपासून त्यांना आवडत असेल आणि त्यांचा ह्या लग्नासाठी होकार असेल. पण तसं काही नव्हतं. मीराचं लग्न ठरल्यापासून ती खूप खुश होती. तुझ्या वडिलांबद्दल खूप बोलायची माझ्यासोबत. तिलाही ते आवडायला लागले होते. खूप वर्षांनी किल्लेदारांच्या घरामध्ये मीराचा जन्म झाला होता, नाहीतर याआधी 2-3 पिढ्यामध्ये मुलगी जन्माला आली नव्हती. त्यामुळे मीरावरती सगळ्यांचाच खूप जीव होता. तिच्या लग्नामध्ये कसलीही कसर न राहू म्हणून अर्जुनच्या बाबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. तेव्हा आमचाही छोटा मोठा कारखानाच होता. पण आत्तापर्यंत अर्जुनच्या डॅडनी जे काही कमवलं होतं ते सगळं त्यांनी या लग्नासाठी खर्च केलं होतं. 1-2 वेळा मीरा आणि तुझे वडील बाहेर भेटले सुद्धा होते. सगळं खूप छान सुरळीत चालू होतं. पण लग्नाच्या दिवशी तुझे वडील लग्नातून कोणालाही काहीही न सांगता पळून गेले. त्यामुळे दोन्ही घराण्याची खूप बदनामी झाली. त्यात आम्ही मुलीकडचे, त्यामुळे आमची बदनामी जरा जास्तच झाली. एवढ्या वर्षाचे दोन्ही परिवारातले संबंध त्या दिवशी कायमचे तुटले. मीराचं लग्न तुटलं, त्यामुळे अर्जुनच्या आजी यांना अटॅक आला आणि दवाखानाच त्यांच्या मागे लागला. त्यात अर्जुनचे डॅड सुद्धा आजारी पडले. लग्नासाठी प्रचंड पैसा खर्च केला होता, त्यामुळे खूप कर्ज सुद्धा झालं होतं. त्यात तुझ्या वडिलांनी तुझ्या आईसोबत लग्न केलं ही बातमी मीराच्या कानावर पडली. त्यामुळे ती सुद्धा खूप खचली होती. अर्जुन तेव्हा खूप लहान होता. अवघ्या 5-6 वर्षाचा असेल तेव्हा तो. त्याला तेव्हा जास्त काही कळत नसलं तरी आपली मीरा त्यासारखी रडते, तिचं लग्न मोडलं एवढं तर त्याला पण समजत होतं. पण एवढ्या दुःखातून सुद्धा मीराने स्वतःला सावरलं. हळूहळू सगळं सुरळीत होऊ लागलं. काही महिन्यानंतर अर्जुनच्या डॅडने मीराचं लग्न त्यांच्याच ओळखीतल्या एका मुलाशी जमवलं. मीरा सुद्धा त्या लग्नासाठी तयार झाली होती. कारण आपल्यामुळे आपली आई आजारी पडली, आपल्या भावाला एवढी बदनामी सहन करायला लागली, घरावर एवढं कर्ज झालं, हे तिच्याच्याने सहन होत नव्हतं. एकदा आपलं लग्न झालं तर सगळं पुन्हा पहिल्यासारखं सुरळीत होईल असं वाटलं तिला. त्यामुळे ती सुद्धा लगेच लग्नासाठी तयार झाली. त्या मुलाला मीराचं पहिलं लग्न मोडलं आहे हे सगळं आधीच सांगण्यात आलं होतं. पण तरीही त्यानंतर त्याला कुठल्या तरी नंबरवरून मीरा आणि तुझ्या बाबांचे 1-2दा भेटलेले तेव्हाचे फोटो सेंड करण्यात आले. नॉर्मलच फोटो होते ते, पण तरीही का माहिती त्या मुलाने सुद्धा लग्नाला नकार दिला. दुसऱ्यांदा आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न मोडलं हा धक्का सहन न होऊन अर्जुनच्या आजी देवाघरी गेल्या. त्यांना जाऊन 10 दिवस सुद्धा पूर्ण झाले नाही की मीराने तिच्या रूममध्ये गळ्याला फास लावून सुसाईड करून घेतलं. अर्जुन त्याच्या मीरा आत्याला शोधत तिच्या रूममध्ये आला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यानेच मीरा आत्याला त्या अवस्थेमध्ये पाहिलं. त्याने ते दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्यामुळे अर्जुन सुद्धा 2-3 महिने चाइल्ड डिप्रेशनमध्ये गेला होता.
कोणाशी काहीही बोलत नव्हता, रडत नव्हता, हसत नव्हता, नीट खात पीत नव्हता, बाहेर खेळायला जात नव्हता, काहीच करत नव्हता. त्यावेळेला मी प्रेग्नेंट होते. काही महिन्यात मला आरव झाला. छोट्या आरवला पाहून तरी अर्जुन हळूहळू पुन्हा पूर्ववत पहिल्यासारखा होऊ लागला. त्यानंतर अर्जुनच्या डॅडने त्यांचे दोन्ही पिढीजात कारखाने विकून ज्या ज्या लोकांकडून मीराच्या लग्नासाठी पैसे उधार घेतले होते त्यांचे सगळे पैसे परत केले आणि इथे असलेले घरदार विकून आम्ही सगळे दिल्लीला त्यांच्या एका मित्राकडे निघून गेलो. त्यानंतर अर्जुनच्या बाबांनी पुन्हा त्यांच्या मित्रासोबत मिळून छोटा मोठा व्यवसाय सुरू केला. तिथेच अर्जुन आणि आरव लहानाचे मोठे झाले. अर्जुनने हे स्वतःच्या बळावर हा एवढा मोठा AK ग्रुप उभा केला. पण 2 वर्षापूर्वी अर्जुनने जेव्हा मुंबईमध्ये पुन्हा शिफ्ट होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मला माहिती नव्हतं की त्याला तुझ्या बाबांकडून बदला वगैरे काही घ्यायचा असेल. आम्ही तर तुझ्या आईवडिलांना विसरून सुद्धा गेलो होतो, पण अर्जुन तो काहीच विसरला नव्हता. त्याने हे सगळं लक्षात ठेवलं होतं. मॉम सगळं सांगून झाल्यावर दीर्घ श्वास घेतात आणि बोलायच्या थांबतात. मॉम, मीरा त्यासोबत खूप वाईट झालं. कुठे ना कुठे माझी आई बाबा या सगळ्याला जबाबदार आहेत. हे सुद्धा मी मान्य करते, पण सगळी त्यांची चूक नाहीये. काही चूक माझ्या आजोबांची आहे आणि काही चूक परिस्थितीची आहे. तुम्हाला नाण्याची एकच बाजू माहितीये, दुसरी बाजू मी सांगते. रुपाली बोलते तसं मॉम आणि आरव दोघेही तिच्याकडे पाहू लागतात. इकडे अर्जुन रूममध्ये येऊन त्याने सगळं सामान अस्ताव्यस्त केलं होतं. रुपालीचं जे जे सामान दिसेल ते तो खाली फेकून देत होता. त्यालाच कळत नव्हतं त्याच्यासोबत काय होत आहे ते. रुपालीला पाहिलं की त्याला त्याची मीरा आठवत होती. त्यामुळे तो रुपालीकडे कितीही ओढला गेला तरी आपल्या त्याला जेवढा त्रास झाला तो सगळा त्रास रुपालीला सहन करायला लावायचा हा विचार लगेच त्याच्या मनामध्ये प्रबळ होत होता. तर आजचा हा भाग येथे संपलेला आहे. उद्या आपण नवीन भाग पाहणार आहोत. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.